मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की सायलीचे मधुभाऊ जेव्हा आता गंभीर परिस्थितीत असतात, म्हणजे ते सिरियस असताना आता सायली ही काय करू हे तिला समजत नसताना सायली ही देवी आईचा धावा करण्याचं ठरवते. आणि जेव्हा देवी आईचा धावा करत असताना सायलीच्या समोर एक मोठं भयंकर सत्य येणार आहे. म्हणजेच अर्जुन आणि सायली यांना ती सायली ही तन्वी असल्याचं सत्य समोर येणार आहे. आणि त्याचबरोबर तिला मलमपट्टी करत असताना आता त्याच वेळेला प्रतिमा आणि रविराजही तिथे पोहोचल्यामुळे त्यांच्या समोर हे एक मोठं सत्य येणार आहे. त्याचबरोबर आता जेव्हा सायलीच्या आई वडिलांचा सत्याचा उलगडा होणार तेव्हा कशा प्रकारे पूर्णाजी स्वतः सदाशिव आणि मैनावती या दोघांनाही अन्नपूर्णा बंगल्याच्या बाहेर हकलून लावणार आहे आणि त्यांचा कशा प्रकारे आता पर्दाफाश होणार आहे हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की सायली ही मधुभाऊंना स्वतःच्या जन्माचंच म्हणजेच आई वडिलांचं सत्य विचारण्यासाठी गेलेली असताना तिच्या समोर मोठ्या गोष्टी येऊ लागतात. म्हणजेच की हे सगळं करत असताना माझे आई वडील नक्की कोण हे जेव्हा ती विचारायला जाते त्याच वेळेला मधुभाऊ तिला आधी व्यवस्थितपणे स्वच्छ कौल देतात की सदाशिव हे तुझे वडील नाही. आणि हे सगळं होत असताना आता सायलीला दिसतंय की मधुभाऊंचे सगळे काही रिपोर्ट चेंज झालेत, म्हणजे त्यांचे हार्टबीट फाडलेले असतात आणि त्यांना सायलीचा हा त्रास पाहून खूप अगदी भीती वाटायला लागलेली असते. कारण की सायली ज्या संकटात अडकली आहे तिचे नवीन आई वडील आलेत, याचा अर्थ की प्रिया मुद्दामच हे सगळं निर्माण करते. या सगळ्या गोष्टी प्रिया करत असेल असा विचार मधुभाऊंच्या डोक्यात येऊ लागतो आणि सायलीच्या काळजीने पुन्हा एकदा मधुभाऊंना आता भीती वाटायला लागते. म्हणजेच आता जर समजा सायली हिला पुन्हा काही झालं तर किंवा तिचे खोटे आई वडील तिच्या समोर आल्यामुळे तिची खरी ओळख कोणालाही समजणार नाही. ती खरं तर रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी आहे, पण ही सत्य तिच्यापर्यंत कसं पोचवायचं आणि ह्या सगळ्या गडबडीतच मधुभाऊंना आणखीनच त्रास वाढलेला असतो. त्यामुळे आता सायलीला टेन्शन यायला लागतं की मधुभाऊंचं आता काय करायचं. मी विचारायला गेले मधुभाऊंचा हा त्रास वाढला की काय असं आता सायलीला एका ठिकाणी वाटायला लागतं. त्यामुळे ती पण खूप घाबरलेली असते. आता सायली डॉक्टरांना बोलावून घेते आणि मधुभाऊंना डॉक्टर चेक करत असतात. तर दुसरीकडे सदाशिव आणि मैना हे दोघंजणही आपल्या रूममध्ये गेलेले असताना अर्जुन सगळ्यांना सत्य सांगतो की नेमकं काय घडलंय त्यांच्या बाबतीत. तेव्हा कशा प्रकारे आता सावंत इन्स्पेक्टरने सदाशिव हा चोरी करतो, लाडी लबाडी करतो, त्याचप्रमाणे तो चोऱ्यामारही करतो, दारू पितो आणि तमाशा करतो, हे सगळं सत्य अर्जुन जेव्हा घरात सांगतो तेव्हा खरं तर पूर्णाजी आणि घरातल्या सगळ्यांना मोठा धक्काच बसलेला असतो. कारण हे सगळं होत असताना पूर्णाजीला खरं तर सुरुवातीला विश्वासच बसत नसतो की हे खरंच असे सायलीचे वडील आहेत का. म्हणजे पूर्णाजी तसं बोलूनही दाखवते की मला एक गोष्ट समजत नाहीये, खरंच हे असे सायलीचे आई वडील असू शकतात आणि हे सगळं असणं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर सायली इतकी गुणी मुलगी आहे, मग तिचे आई वडील असे कसे हा प्रश्न आता पूर्णाजीला पडलेला असतो. आणि त्याचमुळे पूर्णाजी म्हणते की अर्जुन मला ना काहीतरी गडबड वाटते. म्हणजे सायलीचे आई वडील हे कसे असायला हवे. अगदी सायलीचे आई वडील हे तिच्यासारखे, म्हणजे ती कशी आहे समजूतदार, तसे सायलीचे आई वडील असायला हवे. पण इथे काही वेगळंच दिसते. म्हणजे सायली इतकी चांगली आणि तिचे आई वडील इतके वाईट हे तर नसूच शकतं. अर्जुनच्या आणि आता पूर्णाजी त्याचप्रमाणे घरातल्या प्रत्येक सदस्याच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. कारण की यांचे जे काही लोखंडे कुटुंबाचे जे काही गुन्हे आहेत किंवा त्यांच्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत ना, ते एकावर एक दिवसागणिक वाढतच चाललेले आहेत. एक नवीन गोष्ट त्यांच्याबद्दल समजते आणि ती ही पूर्ण वाईट आहे. म्हणजे सायलीला खरं तर या गोष्टीमुळे खूप वाईट वाटत असणार, परंतु त्यावेळेला अर्जुन सगळ्यांना बोलून दाखवतो की पूर्णाजी खरं तर मी सगळ्यांना एक गोष्ट सांगणारच होतो. म्हणजे ना सायलीला असं वाटतच नाहीये की हे तिचे आई वडील नाहीत, म्हणजे सायलीच्या मनाने त्यांना आई वडील म्हणून स्वीकारलेच नाही. तेव्हा मग पूर्णाजी म्हणते की बरोबर आहे ना रे अर्जुन, कसं स्वीकारेल सांग ना मला, कारण की हे माणसं कम्प्लिटली आपल्या सायलीच्या विरुद्ध आहेत. अरे किती विचित्र वागतात ही मंडळी, दोघंही नवरा बायको. म्हणजे हवरे तर आहेतच म्हणा, असं कोणाविषयी बोलू नये. कधी न मिळालं सारखं करतात. हा, कारण त्यांना कधी ते मिळालं नाही, तेही सोडून देऊया आपण. चल आपण तेही समजून घेतलं सायलीसाठी, परंतु हे असे करायला लागले तर मग म्हणजे प्रत्येक गोष्टी या वाईट वागायला लागले तर आपण यांना इथे या घरात नाही ना ठेवू शकत. त्यावेळेला
अर्जुनही त्यांना सांगतो की हो, आम्हाला इन्स्पेक्टरनेही सांगितलंय की जरा काळजी घ्या, अशी मंडळी ही घरामध्ये घरफोडी करू शकतात. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना सदाशिव आणि मैना दोघंजणही खाली येतात आणि मैना आणि सदाशिव विचार करतात की हे सगळं सत्य जावई बापूंना समजलंय, म्हणूनच आपण त्यांच्याकडे जाऊन माफी मागावी. आता सदाशिवने सगळं सत्य मैनाला सांगून टाकलेलं असतं, त्यामुळे ते दोघंही ठरवतात की आपण खाली जाऊन माफी मागावी, जेणेकरून त्यांना जरा तरी म्हणजे बरं वाटेल. नाहीतर आपल्याला ते घरातून इथून मस्त हाकलून लावतील आणि आपल्याला या घरात ऐशो आरामाची जिंदगी मिळणार नाही. त्यामुळे ते दोघेही ठरवतात की आपण माफी मागूया. त्याच वेळेला इथे आता सायली मात्र वेगळ्याच काळजीमध्ये असते, परंतु सायलीने घरातल्यांना स्पष्ट सांगून टाकलेलं असतं की काहीही झालं तरीही माझ्या आई वडिलांना पाठीशी घालायचे नाही, काही झालं तरीही त्यांना त्यांचे जे गुन्हे आहेत ते भोगायला लावायचे म्हणजे लावायचेच, जरी त्यांना घराबाहेर काढण्याची वेळ आली तरीही चालेल. हे सगळं सायलीने स्पष्ट पूर्णाजीला आणि त्याचप्रमाणे घरातल्या सगळ्यांना सांगून टाकलेलं असतं. तेव्हा आता सदाशिव आणि मैना जेव्हा माफी मागायला येतात तेव्हा आता कल्पना आणि प्रताप तिथेच असतात आणि ते दोघंही तिकडे बघतच राहिलेले असतात. त्यावेळेला आता मैनावती म्हणते की खरंच मला माफ करा अहो पूर्णाजी, यांनी ना हे सगळं केलं, म्हणजेच मला कळलंय, मला यांनी आता सगळं सांगितलं की जावई बापूंनी सोडवलं, पण खरंच मला ना खरंच खूप वाईट वाटतंय हे सगळं घडलं त्यामुळे. तेव्हा आता लगेचच पुढे ते म्हणतात की मला पण समजत नाहीये की नक्की काय करायचंय. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की एकच गोष्ट, म्हणजे तुम्ही लोखंडे कुटुंब, मला तर आता स्पष्ट दिसते की तुम्ही हे जे काही वागताय ना ते खूप चुकीचं वागताय. म्हणजे तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी खरं तर राहता, पण तुमच्या वागण्यात जराही मला बदल दिसून येत नाही. म्हणजे ठीक आहे, तुमचं जुनं आयुष्य असेल थोडं कठोर, पण इथे तर तुम्ही व्यवस्थित राहत आहात, मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे. आणि त्याच वेळेला इथे आता पूर्णाजी म्हणते की हो बरोबर, म्हणजे तुम्ही आमच्या अर्जुनने आणलं म्हणून खरं तर इथे आलात, परंतु आम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवते की तुम्ही ना माझ्या सायलीचे आई वडील नसू शकता, कारण की सायली ही किती गुणी मुलगी तुम्ही पाहिलंय. तुम्ही तुमचं कुठल्याच बाबतीत कुठलीही गोष्ट तिच्याशी मॅच होत नाही. हा, या उलट तुमच्या सगळ्या गोष्टी या आमच्या घरातल्या तन्वीच्या बाबतीत मात्र चांगल्याच मॅच होतात. म्हणजे कसा देवाचा खेळ ते कळत नाहीये. म्हणजे सायली ही प्रतिमा आणि रविराज यांच्यासारखी भासते, त्याचप्रमाणे ही जी तन्वी आहे त्यांची मुलगी, तिचं वागणं मात्र तुमच्यासारखं आहे, हे थोडं वेगळंच वाटतंय, असं आता पूर्णाजी बोलून दाखवते. आणि सदाशिव आणि मैनावतीला म्हणते की नाही, आता सध्या तरी मी तुम्हाला माफ करू शकत नाही, तुम्ही माफी मागताय ठीक आहे. तेव्हा आता मैना पुन्हा अगदी तमाशा घालते, जसं प्रिया प्रत्येक वेळेला घालते तसं. मैनावती म्हणते की मला माफ करा, मी चुकले, माझी खूप मोठी चूक झाली, प्लीज मला क्षमा करा, असं ती आता सगळा तमाशा घरात घालत असते. अस्मिताला ते सगळं बघून खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मग पूर्णाजी म्हणते की हे बघा, असा आवाज आमच्या घरात प्लीज नको. त्याचप्रमाणे आमच्या घरात एक गरोदर मुलगी आहे, तिच्या मनावर किंवा तिच्या बाळावर कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह परिणाम व्हायला नको आहेत, त्यामुळे तुम्ही प्लीज हे सगळं थांबवा आणि काही दिवस तुम्ही प्लीज तुमच्या घरी जा. त्यामुळे कसं आहे, आम्हालाही जरा विचार करायला वेळ मिळेल आणि पुढच्या गोष्टीही आम्हाला ठरवता येतील. त्यामुळे आता पूर्णाजीने जो निर्णय घेतला तो घेतला, त्यावर कोणीही काही बोलून दाखवत नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हे बघ कल्पना, आता माझा डिसिजन झालाय, ते म्हणजे की आपण यांना फार काळ घरात राहू देऊ शकत नाही. एकदा की सायली आली की तिला हा निर्णय सांगायचा आहे आणि मग यानंतर यांना घरी पाठवलं तरी चालेल अर्जुन. तेव्हा आता असं म्हटल्याबरोबर मैना ऐकायलाच तयार नसते की मला जावई बापू घेऊन आलेत, जोपर्यंत ते बोलत नाहीत ना तोपर्यंत काहीच करू शकणार नाही. तेव्हा अर्जुनही त्यांना बोलून दाखवतो की हे बघा, जर माझी पूर्णाजी बोलत असेल ना तर तिच्या अगेन्स्ट कोणीही जाणार नाही, तुम्हाला घरातून जावेच लागेल. तेव्हा आता प्रिया ही बोलून दाखवते की एक मिनिट अर्जुन आणि पूर्णाजी, तुम्हाला हे का बरोबर वाटतंय, तुम्ही सायलीच्या आई वडिलांना का घराबाहेर काढताय. हो, हे सगळं सायलीला जर समजलं तर तिला काय वाटेल. इतक्या वर्षानंतर तिला तिचे आई वडील सापडले आणि मग तुम्ही हे सगळं केलात तर तिला काय वाटेल, याचा तरी जरा विचार करायचा होता ना. तेव्हा मग मैना म्हणते की हो ग मुली, बरोबर बोलतेस तू. अगं आमची सायली आमच्यापासून पुन्हा दुरावली जाईल ग. इतके वर्ष आमच्यापासून ती लांब होती, पुन्हा ती आमच्यापासून दुरावली जाईल. असं आता मैनावती पुन्हा तिथे इमोशनल ब्लॅकमेलिंग सगळ्यांना करायला सुरुवात करते. तर हे सगळं होत असताना अर्जुन हा विचार करत असतो की नक्की करायचं तरी काय, सायली आहे तरी कुठे. तेवढ्यातच आता अर्जुन विचारत करत असताना त्याला फोन येतो, तो म्हणजे सायलीचा. आता सायलीचा फोन आल्याबरोबर तो म्हणतो की हा सायली बोल, काय झालं. अगं मी तुझीच वाट बघत होतो. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, मी इथे मधुभाऊंना भेटायला आले होते, परंतु त्यांची तब्येत खूप बिघडली, त्यामुळे प्लीज तुम्ही जरा लवकर याल का.
तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो. तो म्हणतो की ठीक आहे, मी लगेच पोहोचतो, नक्की काय झालंय. तेव्हा मग कोणी काही सांगायला तयार नसते. सायली म्हणते की प्लीज तुम्ही या. ती खूप रडत असते. अर्जुन म्हणतो की सायली प्लीज रडू नकोस, मी लगेच पोहोचतो. आता तिथल्या तिथेच अर्जुन हा सायलीला गप्प करतो आणि पूर्णाजीला सांगतो की मी जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो, जरा एक प्रॉब्लेम झालाय. मग लगेचच पूर्णाजी म्हणते की काय झालं, मधुभाऊंच्या बाबतीत काही झालंय का. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, त्यामुळे सायली जरा टेन्शन मध्ये आहे. आता त्यावर अर्जुन आणि सायली दोघंजणही विचार करतात की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तेव्हा आता अर्जुन हा घाईघाईत निघतो. तिथून प्रिया बघत असते. ती म्हणते की या म्हाताऱ्याला काय झालं की काय, हा खपला बिपला की काय, असा विचार आता प्रियाच्या मनामध्ये येऊ लागतो आणि त्याच वेळेला ती त्याच गोष्टींमध्ये गुंतलेली असते. नंतर प्रियाला आणखी भीती वाटायला लागते की जर समजा मधुभाऊंना जर शुद्ध आली तर, म्हणजे या सगळ्यामधून त्यांना शुद्ध आली आणि सगळं व्यवस्थित झालं तर मग आपण काय करणार आहोत. या गोष्टी आता त्यांच्या डोक्यामध्ये फिरत असतात. प्रिया घाबरलेली पूर्णपणे असते. ती म्हणते की काय करू, मी आता नागोबाला कॉल लावू का, म्हणजे त्याला सगळं सत्य सांगू का, असं आता खरं तर प्रिया तिथे विचार करत असते आणि त्यामुळे तिला काय करायचं हे काही सुचत नसतं. फक्त मधुभाऊंची तब्येत बिघडली, जर समजा मधुभाऊ गेला तर बरंच होईल असा विचारही प्रियाच्या डोक्यामध्ये आता येत असतो. तर इथे सायलीकडे अर्जुन आलेला असतो आणि तिला धीर देत असतो आणि विचारतो की काय झालं सायली, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा आता डॉक्टरांना अर्जुन भेटतो आणि अर्जुनला डॉक्टर सांगतात की काय माहिती त्यांचं ब्लड प्रेशर अचानकच हाय झाल्यासारखं झालंय, ते खूपच म्हणजे असे क्रिटिकल सारखं झालंय, त्यामुळे थोड्या वेळ थांबा. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही, पण आम्हाला जरा थोडा वेळ द्या, आम्ही आता काही क्लॅरिफाय करू शकत नाहीये. तेव्हा आता सायली खूप घाबरते. सायली म्हणते की अर्जुन सर मी आता काय करू ना, मला खरंच काही कळत नाहीये. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की सायली काय झालं. तेव्हा सायली सगळी गोष्ट सांगते की अर्जुन सर मी इथे आले ते म्हणजे मधुभाऊंशी बोलण्यासाठी, म्हणजेच माझ्या आई वडिलांच्या बाबतीत मला मधुभाऊंशी बोलायचं होतं आणि त्यासाठी मी इथे आले. परंतु बघा ना काय झालं, मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडली. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की म्हणजे मधुभाऊ तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते का, ते काय बोलण्याचा प्रयत्न, काही संकेत देत होते का तुला. तेव्हा सायली म्हणते की हो अर्जुन सर, मी मधुभाऊंना विचारलं की मधुभाऊ खरंच ते सदाशिव लोखंडे माझे वडील आहेत का, आणि आता तुम्हाला खरंच असं वाटतंय का की ते माझे वडील असू शकतात आणि ती मैनावती म्हणजेच माझी आई तुम्हाला काही माहीत आहे का. कारण अर्जुन सर सांगत होते की तुम्हाला माझ्या आई वडिलांबद्दल माहीत आहे. त्यावेळेला असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो की मग काय म्हणाले मधुभाऊ. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊने स्पष्ट नकार दिला, त्यांनी मान डोलावली की नाही हे तुझे आई वडील नाही. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुनलाही धक्काच बसतो की बापरे, म्हणजे नक्की मैनावती आणि सदाशिव हे दोघंजणही फ्रॉड आहेत. याचा अर्थ मी जो रिपोर्ट काढला त्याच्यात काहीतरी चूक नक्की असू शकते किंवा काहीतरी गोंधळ गडबड नक्कीच असू शकतो. मग नंतर आता अर्जुन म्हणतो की सायली अजिबात काळजी करू नको. सायली म्हणते की नाही अर्जुन सर, आता मला कळलंय की ही माझीच चूक झाली. मी माझ्या अस्तित्वासाठी माझ्या बापासारख्या माणसाचा म्हणजेच माझ्या मधुभाऊंचा खरं तर अशा प्रकारे त्रास दिला. मला त्यांना असं खूप वाईट वाटतं की मी त्यांच्याशी बोलायला गेले आणि त्यांना हा त्रास सुरू झाला. त्यामुळे काही झालं तरीही मी या गोष्टींमधून स्वतःला माफ करू शकत नाही आणि जोपर्यंत मधुभाऊंना बरं वाटणार नाही तोपर्यंत मी देवी आईकडे प्रार्थना करत राहणार आणि मी अनवाणी पायाने देवी आईच्या मंदिरात जाणार आणि तिथे स्वतः एक मोठं व्रत करणार आहे मधुभाऊंसाठी. आता असं म्हटल्याबरोबर इथे अर्जुन तिला समजावतो की प्लीज सायली असं करू नको, तू फार सकाळी निघालीस घरातून आणि मला पूर्णाजी म्हणाले की तू सकाळी काहीच घेतलेलं नाही, काही खाल्लं पिलं नाहीये, त्यामुळे प्लीज असं करू नकोस. तेव्हा मग सायली ऐकायलाच तयार नाही. सायली म्हणते की नाही, काही झालं तरीही मी माझ्या मधुभाऊंना अशा प्रकारे त्रासात नाही पाहू शकत. माझ्या देवी आईला माझं ऐकावंच लागेल, माझं साकडं तिला ऐकावंच लागेल असं म्हणून आता सायली ही निघालेली असते. अर्जुन आता कोणाला बोलू त्याला काहीच कळत नसतं. आता सायलीच्या एकदम जवळचे म्हणजे प्रतिमा आणि रविराज. तर आता सायलीला हे सगळं कसं म्हणजे काय करायचं, कसं यातून बाहेर काढायचं, त्यासाठी आता अर्जुन पटकन रविराजला फोन करतो आणि म्हणतो की सिनियर प्लीज तुम्ही आपल्या जे देवी आईचं स्टेशन जवळचं मंदिर आहे ना तिकडे या. तेव्हा रविराजला काही समजत नसतं नक्की काय झालंय. तेव्हा मग प्रतिमा म्हणते की अर्जुन काय म्हणत होता हो. तेव्हा रविराज सांगतो की अर्जुन जरा टेन्शनमध्ये दिसत होता. सायली कुठल्या तरी संकटात आहे असं जाणवते. आता इकडे मधुभाऊचं हे सगळं झालंय आणि सायली या त्रासात आहे, त्यामुळे प्रतिमालाही काहीतरी वाटू लागतं की माझी मुलगी कुठल्या तरी त्रासात आहे. म्हणूनच ते दोघंजणी आता जायला निघतात. सायली ही विचार करते की आता मी काय करू, मला काहीच कळत नाहीये.
सायली ही चालत चाललेली असते आणि तिला खूप त्रास होत असतो. तिला अक्षरशः गरगरल्यासारखंही होत असतं आणि अनमानी पायाने चालल्यामुळे पायाखाली खूप दगड आणि काच अशा गोष्टी असतात. त्यावेळेला अर्जुन तिला समजावतो की सायली प्लीज थांब, अशी चालू नकोस. तर इथे सायलीला जो जो काही त्रास होत असतो ना, तो सगळा त्रास इथे प्रतिमाला जाणवत असतो. कारण की सायलीची आई ही प्रतिमाच असते आणि आपली मुलगी संकटात आहे, तिला काहीतरी त्रास होतोय हे इथे प्रतिमाला चांगलं जाणवत असतं. प्रतिमाचा जो काही आता अचानक चेहरा उतरलेला असतो तो रविराजलाही दिसतो. प्रतिमा म्हणते की रविराज, मला जाणवते सायलीला काहीतरी त्रासात आहे. मला म्हणजे ना असं काहीतरी घाबरल्यासारखं होतंय, माझा जीव घाबरा झालाय, प्लीज तुम्ही जरा लवकर चला ना. रविराजला असं बघितल्यानंतर रविराज म्हणायला लागतो की प्रतिमा, म्हणजे सायलीला त्रास होतोय त्याचा सगळं जाणीव प्रतिमाच्या चेहऱ्यावर दिसून येते. तेव्हा ते दोघं जण त्या मंदिराजवळ पोहोचतात. सायली ही खूप त्रासात असते, अक्षरशः तिला चक्करच येत असते. त्यावेळेला तिला ते पाहून रविराज आणि प्रतिमा थांबवतात, म्हणतात की प्लीज बाळा थांब, अगं असा त्रास करून घेऊ नको. सायली काही ऐकायला तयार नाही. ती म्हणते की नाही प्रतिमा, त्या माझे मधुभाऊ, त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार, त्यामुळे मला हे सगळं करू द्या. तेव्हा आता हे सगळं होत असताना सायली चालत चाललेली असते आणि प्रतिमा तिचा हात धरते आणि तेवढ्यातच आता प्रतिमाला पाहिल्यानंतर सायली जरा शांत होते. कारण की प्रतिमाचं सायली ऐकते आणि तेवढ्यात सायली चालत असताना तिच्या पायावरती एक जोराची ठेस लागते आणि तिथेच बाजूला काच असते, त्या काचेवरती सायलीचा पाय पडतो. आता त्या काचेवर सायलीचा पाय पडल्यानंतर सायलीच्या पायातून आता घळाघळा रक्त येऊ लागतं. म्हणूनच सायलीचा पाय हा अशा प्रकारे थोडासा कट झाल्यामुळे ती तिथेच खाली बसते. आता अर्जुन हा पटकन बघतो आणि म्हणतो की तुला सांगितलं होतं ना मी. आता प्रतिमा ही पटकनच स्वतःच्या साडीचा पदर फाडते आणि सायलीच्या पायाला तो पदर म्हणजे सायलीच्या पायाचं रक्त थांबवण्यासाठी ते करू लागते. तेवढ्यातच हे होत असताना सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र प्रतिमाला दिसतं आणि ते पाहिल्यानंतर मात्र रविराज, अर्जुन आणि प्रतिमा तिघांनाही धक्का बसतो. ते सायलीच्या पायावरचं ते तुळशीपत्र पाहतच राहतात आणि मग प्रतिमा म्हणते की सायली, अगं हे तुझ्या पायावरती कसली खून? तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा, ती ना माझी जन्मखून आहे, माझ्या पायावर जन्मतः तुळशीपत्र आहे. असं ऐकल्यानंतर आता प्रतिमाला पुन्हा एकदा भूतकाळात गेल्यासारखे होते आणि तिला सगळ्या जुन्या गोष्टी आता आठवायला लागतात. म्हणजे तिच्या मुलीच्या पायावर तुळशीपत्र आहे हे सगळं आता तिला आठवू लागतं. मग अर्जुन आणि रविराज दोघंही बघतात की हे तर तन्वीच्याही पायावर आहे, मग सायलीच्या पायावरती तुळशीपत्र. आता इथे एक मोठ्या सत्याचा उलगडा आपल्याला पाहायला होताना दिसलेला आहे. सायली आता सगळ्यांना विचारते की असं का म्हणताय तुम्ही? तेव्हा मग आता प्रतिमा ते सांगते की अगं सायली बाळा, तन्वीच्याही पायावरती म्हणजे आमच्या मुलीच्या पायावरही तुळशीपत्र आहे. आता इथे अर्जुन समोर मात्र आणखी एक कौल देवी आईने दिलेला असतो. आता सगळ्यांसमोरच आलेलं असतं की सायलीच्याही पायावर तुळशीपत्र आहे. आता अर्जुन आणि रविराज दोघं जणही ठरवतात की ही गोष्ट घरात आपण कोणालाही कळू द्यायची नाही. कारण की जे सदाशिव आणि मैनावती दोघंही घरात शिरले तर त्यांचा नेमका काय मोटिव्ह आहे आणि या सगळ्याच्या मागे नेमकं काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधल्या पाहिजेत. म्हणूनच सायलीच्या पायावर जे काही तुळशीपत्र आहे ते इतक्यात आपण कोणाला सांगायचे नाही आणि जोपर्यंत मधुभाऊ हे व्यवस्थित होणार नाहीत तोपर्यंत आपण आता कोणाला काही सांगायचे नाही. आता सायली ही देवळात जाऊन देवीला गाराणं घालते आणि प्रतिमा तिच्या सोबत असते. आता प्रतिमा आणि सायली यांना मनोमन असं वाटू लागलेलं असतं की खरंच हे जे काही दिले ते देवाने संकेतच दिलेत का? प्रतिमाला आता आतल्यातच तिचं मन खात असतं की माझी सायली हीच माझी तन्वी आहे का? अशा गोष्टी तिच्या मनात आता येऊन चाललेल्या असतात. तर मग अर्जुन आणि रविराज दोघंजणही मिळून कशा प्रकारे सायलीच्या त्या सत्याचा उलगडा करणार आहेत. सायलीच्या तुळशीपत्राचा आता सत्य समजल्यानंतर अर्जुन आणि रविराज मिळून कशा प्रकारे सायलीचे आई वडील हे प्रतिमा आणि रविराजच आहे या सत्याच्या शोधापर्यंत जाणार आहेत हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.